नमस्ते मित्रांनो, हे बघा शेळ्या. हे फुलाचं रान होतं आणि रब्बीला रान नीट करायचं म्हणून ह्या रानामध्ये थोडं घंटाभर अडविले ते शेळ्या. आणि काय शेळीला एक इलाज करावा समजाना गेलाय, काहीतरी झालंय. आणि गोलू दादा बघा चाबूक कुऱ्हाड घेऊन कसा कंडागडी येतोय. करमत आहे शेळ्याकडं. ती हाकाल माघारी घ्या, हुंडी हुंडी माघारी घ्या. जेवण केलं तुम्ही? काय काय खाल्लं जेवणात? आऊ वरण भात. बर बर, दारात लागन अलीकडे. दुपारचं नियोजन काही? हा ये इकडे, इकडे यायचं नाही तिकडे, लय जाऊ नको इकडे, अलीकडे. कडीनं बांध आहे मोठा आणि त्या बांधाच्या कडीने पिला आलेले आहेत. आणि गड्याला लय नाद आहे आमच्या गोल्याला. चाबूक कुऱ्हाड हातातली घेणारच, सारखे आपटीत फिरणार तेव्हा. आणि अशा कडीनं खात्यात शेळ्या. काय करावं आता, एका शेळीची तब्येत नाही बरोबर, तिचं काय आजाराचं निधनच लागलेलं नाही. रात्री बांधली होती घरात, काल शेजारी म्हणायला होता तिथला, मग देव जाणे माहिती असून बी ते फवारलेलं रान होतं म्हणायले. मग आता एखाद्या वेळेस त्या रानामधलं विषबाधा झाली काय, म्हणजे नेमकं तिचं निधनच लक्षात येईना त्या शेळीचं. जनावराचं लयच अवघड आहे, रोटीवरली बोटी आहे म्हणते, त्याला चूक नाही. काय करावं, काहीतरी खेटल्याशिवाय बी पर्याय नाही. बघू, ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टर साहेब आले ते 2 इंजेक्शन केले, तर आणखीन 2-3 दिवस म्हणले ती करावी लागेल ट्रीटमेंट. ठीक आहे, आता बघू त्यांच्या इलाजानं. आता काय आपला तरी इलाज नाही. ती म्हणले असं करा तर करणं तर भागच आहे. असं आता जे असन ते असन. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.